कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आमचे दोन्ही संघाचे खेळाडू या मैदानावरती रवाना झाले। मित्रांनो, आज वेळ फार महत्त्वाची आहे। कुठल्याही संघाने अजिबात वेळ वाया घालवू नये, कारण कदाचित आजच्या या डे नाईटच्या फॉर्मॅट लीगमध्ये एक्स्ट्रा सामने होऊ शकतात। कारण बी गटातील अगदी चारही टीमी कोण 2 कोण 3च्या रडारवरती, जिंकण्याच्या रडारवरती आहेत। तर त्याची सुरुवात या मॅच नंतर अगदी आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून मी विनंती करतोय की आपण सर्वांनी अगदीच वेळेवरती हजर राहायचं आहे। आणि ज्या टीम्स 2-3 मॅची हरलेल्या आहेत त्यांनी अगदीच वेळेवरती यायचं आहे। अन्यथा कुठला खेळाडू आला नाही तर त्याला किंवा त्या कॅप्टनला बॅन केलं जाईल, याची दक्षता घ्यायची आहे। संजय म्हात्रे, यांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय शंकर भाऊ टायगर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा मान द्यायचा आहे। चला कॉम बॉक्स मध्ये जाऊया। आवाजावरती स्वार होतील आकाशजी शेळके। सामना केव्हा सुरू झालेला? जंगल ज्वाला परी मराठा, पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे। कोणाला मिळणार किनारा यासाठी चाललेली लढाई। बाबा आमटे म्हणतात की थांबलाना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद वादलांना कुठला किनारा। कुठल्या संघाला 2 अंक मिळतील यासाठी चाललेली लढाई। आजच्या दिवसातील एक दर्शनी सामना, एक प्रियदर्शनी सामना, ज्या सामन्याची सर्वांना उत्कंठा लागली होती। अगदी दैवत म्हात्रे आणि अतुल म्हात्रे असे 2 म्हात्रे बंधुराज एकमेकांच्या विरोधात खेळतील अशी चर्चा संपूर्ण आपण पाहतोय कामोडे परिसरामध्ये परसलेल्या। आणि इथून आपण जर पाहिलं तर मग तीच मेजवानी आपल्या सर्वांसाठी इथे आता सुरू झालेली आहे। या सामन्यासाठी जो प्रेक्षक वर्ग इथं आलाय त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। थेट ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग इथे या सामन्याचा आस्वाद घेतोय तुमचं स्वागत आहे। आणि मॅचकडे आता आपण जाऊया। धावा झाले धाव फलकावरती टोटल 4-1 गड्याचा मोबदला आहे। सामना केव्हा सुरू झालेला? 2 ताकदवर संघामध्ये ही फाईट आणि मोठी रायव्हलरी पाहायला मिळते। एका बाजूनं मातोश्री 11 आणि एका बाजूनं विघ्नहर्ता 11। फुल टॉस बॉल आघात केलाय, अगदी बॉल निघून जातोय अनिरुद्ध गोवारी स्टँड मध्ये सीमा त्यांच्याकडून या सिक्सर साठी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय खेळाडूसाठी। क्या बात है, क्या बात है। डान्सिंग अंपायर अगदी आपण पाहतोय प्रकाश अष्टमकर सर अलिबाग आपल्या सोबत आहेत आणि आता त्यांनी आपला जलवा दाखवायला सुरुवात केलेली आहे। या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहिली होती। तो क्षण केजीएन प्रीमियर लीगचं 8वं संस्मरण आणि 8व्या संस्मरणामध्ये आपल्याला अनेक रती महारथी, अनेक चांगले चांगले कलाकार इथे आपल्याला पाहायला मिळतात। मग कॉमेडी असतील आमचे कॉमेडी आर्टिस्ट, ज्यामध्ये सुशांत पाटील आहे तिथे पहा। इथे झेलची संधी आहे, क्या बात आहे, चांगला झेल धक्का दिला जाईल। ज्या संघानं ज्या खेळाडूंना मगाच्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं की षटकार लगावला, त्याला परतीचा रस्ता दाखवला जातोय आणि आता त्याची विकेट टिपली, फलंदाज बाद झाला।
एकदा टाळ्या वाजून प्रतिसाद द्या मित्रांनो. कुठलाही कलाकार म्हटला ना तर मग तो अगदी टाळ्यांचा बुकेला असतो. इथे आपण पाहिलं प्रकाश अष्टमकर सर आज योग्य निर्णय आणि त्यासोबत सगळ्यांचं एंटरटेनमेंट करतात. त्यांच्या या सेवेसाठी आपण त्यांना सॅल्यूट देऊया आणि त्यांनाही शुभेच्छा देऊया. हसणं खूप महत्त्वाचं आयुष्यामध्ये. मग सुशांत पाटील आपण पाहिलं की अलीकडच्या काळापासून सर्वांना हसवतोय. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय आपले अंपायर देखील सर्वांना हसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यांनाही आपण सॅल्यूट देऊया. हसत राहा मित्रांनो, काय माहिती कधी लग्न होईल, म्हणून हसत राहा प्लीज. नाही आम्ही म्हणून हसत आहोत अजूनपर्यंत. पहा इथे जेलची संधी होईल, क्या बात आहे. इफर्ट दिले होते परंतु पहा डिरेक्टेड काम बनून जाईल. डेंजर एंडकडे होते नाही, बालम बाल बचावलेत खेळाडू आणि जीवनदान मिळते इथे यशला. यश गोवारी आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच सुजित भोईर. हे दोन फलंदाज आहेत. सलामीची जोडी आपण पाहिली त्यामध्ये एक फलंदाज ती जोडी तुटली गेली, फलंदाज बाद झाला होता. परंतु अजूनही सुजित जो आहे तो मैदानामध्ये आहे. आतापर्यंत पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झालेत धावफलकावरती टोटल 12 धावा. क्या बात आहे. इथे पहा बक्षीस आलेलं आहे पंडित दादा गोवार यांच्यासाठी. जर त्यांनी 6 विकेट घेतले तर त्यांना 4000 रुपयाचं इथे बक्षीस आहे जमा झालं तिथे. आणि हे बक्षीस जे लावलेलं आहे ते आमचे पुरस्कर्ते रविराज भगत साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लावलेले आहेत. हे प्रायोजक करते असतील या पारितोषिकाचे. बारा झालेत धावा टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय. 12 रन्स आतापर्यंत लागलेले आहेत. संघ थोडासा आपण जर पाहिला तर अगदी आपण पाहिलं तर अडचणीमध्ये असणार आहे. कारण धावा सरासरीनं बनवल्या त्यात काही मात्र शंका नाही. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं बा की अगदी ज्या धावा बनल्या होत्या धावा बनवण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळालं की संघाची चांगली कामगिरी देखील आपण पाहिली. परंतु अंतिम क्षणाला धावा बनल्या नव्हत्या. हवेमध्ये बॉल तिकडे झेलची नामी संधी चालून आली होती. प्रीमियर लीगच्या स्टेजवरती हे होतं पा. आपण पाहतो की स्पर्धेचं प्रेस्टिजच यानं बनतं. इथे क्लोज बनेल का. यस डेंजर एंडकडे आहेत. अंपा फिंगर गोज ऑन अप. इट्स OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात बसेल धक्का, फलंदाज बाद. टोटल 15 रन्स धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये या बॉलवरती देखील एक धक्का बसला संघाला. दरम्यानचा सामना विघ्नहर्ता 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मातोश्री 11 यांच्यामध्ये हा सामना आहे. आणि ज्यामधून आपण पाहतो की टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीचं आमंत्रण आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता 11ला दिलेलं आहे. दैवत मात्रे संघ नायक आहेत. त्यांच्यावरती जबाबदारीचं ओझं असणार आहे. अजूनही आपण जर विचार केला तर आता ऋतिक म्हात्रेला मैदानामध्ये पाठवलेलं आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कॅप्टनच आपण पाहिलं तर उपलब्ध नाहीत. क्या बात आहे. छोटा तीर गाव करे गंभीर. आणि इथे अगदी गांभीर्यतेनं या बॉलला कलेक्ट करत असताना एक जबरदस्त इफर्ट देत अजून एक धक्का दिला जातोय इथे पंडित गोवार यांच्या माध्यमातून. तर अगदी बक्षिसाच्या पाठीमागे पळतायत. 2 बॉलमध्ये 2 विकेट आपण पाहिलेत त्यांच्या गोलंदाजीवरती आलेत. शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. आणि हा खेळाडू आहेच मुळात तसा लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला एक परिपक्व खेळाडू.
इथे समीर पाटील याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. जर सिक्सर लगावला तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते म्हणजेच पुन्हा एकदा रविराज भगत साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 4 बचाने के लिए 500 गए तो कोई जरूरत नाही आहे. आणि पुरस्कर्ते आहेत खास करून या संघाचे पंडित गोवारी सर म्हटले तर मग त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि आज हा गोडवा जपला जातोय. त्यांची एक वेगळी नाळ जोडलेली आहे त्यांच्याशी. अगदी आपण पाहतोय हा गोडवा क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे. आपण जर पाहिलं तर आपल्यातल्या आपले आपण ओळखले की आपल्याला जरूर जीवनामध्ये जगायचं कसं आहे समजतं. मग फुलटॉस बॉल असेल, फॉलोथ्रीमध्ये स्वतः आहेत आणि जेल मात्र कॅरी करू शकले नाही. यात संधी आली होती खास करून आणि ती संधी हुकली आहे. जीवनदान मिळत आहे फलंदाजाला. मिळालंय जीवदान, आता मिळालेला कोंबडा जिवंत झालाय. गाजविल का मैदान हे प्रश्नचिन्ह घोंगावतंय मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व समीक्षकांच्या माध्यमातून. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला उत्कंठा पहिल्या हाफमध्येच पाहायला मिळते. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल हलक्या हातानं कट केलाय, सॉफ्ट हँडनं खेळलेत बॉलला. ऑफ साईडच्या दिशेमध्ये फिल्डर आहे तिकडे स्वर्गीय अनुरुद्ध गोवारी स्टँडच्या अगदी समोरच फिल्डिंग करत असताना लॉंग ऑफमध्ये फिल्डरनं आपलं काम चोखरीत्या बजावलं. चांगली आपण प्रोटेक्शनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहतोय. दरम्यान दोनही खेळाडूंकडे चांगली तालमेल देखील. 2 धावा या बॉलवरती तेज चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्या. 19 वरती आपण पाहतोय संघ विघ्नहर्ता 11 आणि मातोश्री 11 दोघांमध्ये आपण पाहतोय हे तुंबल युद्ध. 19 झालेत धावफलकावरती, जिथे आपण जर पाहिलं तर गड्यांचा मोबदला 4 आहे. म्हणजे अर्धी सेना तंबूमध्ये परतली. पहा ज्या वेळेला लीडर नसतो ना त्यावेळेला संघ निडर खेळत नाही आणि हे फरक जाणवलंय आता मैदानामध्ये. दैवतची अनुपस्थिती आणि संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. चर्चा केली होती दैवत बद्दल. दैवत होता 3 सामने सलग जिंकले आणि पॉइंट्स टेबलवरती सेफ झालेत हे त्यांना माहिती आहे. म्हणून आज कदाचित दैवत आला नाही की काय, मे बी नॉट टुडे बट उद्या तो आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. कारण रात्री 17 देखील तो अवेलेबल होऊ शकतो कारण संघानं सामना जिंकलाय. आणि आता जर विचार केला विघ्नहर्ता 11चा हा एकच सामना बाकी आहे आणि त्यांना माहिती आहे आपण सेफ आहोत पॉइंट्स टेबलवरती, आपण सुरक्षित आहोत. यावेळचा बॉल फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू वळवणं ही कळा अवगत असलेला गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेला गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच आर्यन. आणि आर्यननं पहिलाच बॉल आपण पाहिलं की डॉमिनेट केलेला आहे. 12th मॅन नाही आहे मातोश्री 11चा. 12th मॅन नाही आहे लक्की पावनेकर. चला 12वा खेळाडू पाठवा. मातोश्री 11 तुमचा 12th मॅन नाहीये. परेश म्हात्रे आपला 12th मॅन नाहीये. नुकताच आपण खास करून अनाउन्समेंट केली होती. खेळाडू अवेलेबल नाही आहेत का? ओके ओके येस कम. दिस इज नॉट फेअर. लेझी क्रिकेट. नियमांचं उल्लंघन करू नका. फटका चांगला खेळला. गॅप मधून अक्रॉस द बॅट गेले होते. फलीचा फेस खोललाय आणि बॅटच्या माध्यमातून हा एक आपण पाहतोय चांगला दमदार स्ट्रोक चौकार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डान्सिंग अंपायर प्रकाश आष्टमकर सर अलिबाग यांच्यासाठी. जबरदस्त टॅलेंट कुठून कुठून भरलेला आहे अलिबाग परिसरातील सर्व कलाकारांमध्ये. पहा नुकताच आपण पाहिलं. मुळात महाराष्ट्र म्हटलं तर मग कोहिनूर हिऱ्यांची खाण आहे आणि त्यामधील अलिबाग तालुका म्हटलं तर मग अगदी महाराष्ट्राचा बालेकिल्ला आणि तेथील हे कलाकार आहेत. पुढील जो सामना आहे तो सामना असेल दोस्ती मस्ती ग्रुप. कर्णधार आहेत चेतन गोवारी आणि ND11 योगेश स्मृती. कर्णधार रोशन म्हात्रे. यांनी दोघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. येस थर्ड अंपायरकडे मागणी आहे. स्कोर
एकूण धावा झाले धाव फलकावरती टोटल 24 धावा, 24 रन. लॉस ऑफ 5 विकेट. फर्स्ट हाफमध्ये आपण पाहतोय बॅटिंग पाहायला मिळत्या, ती म्हणजेच विघ्नहर्ता 11ची अर्धी सेना तंबूमध्ये परतली आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. अडचणी कामध्ये मी म्हणेन स्वतःला सावरणं आणि आवरणं या गोष्टी कराव्या लागतील, कारण की ज्या वेळेला अडचण येते आपल्या मदतीसाठी धावून येणारे खूप कमी असतात, खूपच कमी असतात. ज्या वेळेला टायटॅनिकनं शेवटचा श्वास घेतला, जेव्हा टायटॅनिक बुडली त्यावेळेला शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हवेत प्रकाशाचा बार सोडला होता आणि तेव्हा आपण पाहिलं 9 किलोमीटर दूर एक जहाज होतं, त्यांनी ते पाहिलं परंतु ते मदतीसाठी आले नाहीत का, कारण तो तस्करी जहाज होता. आणि मग त्यांनी विचार केला आपण गेलो तर मग आपलाच भांडाफोड होईल. त्याच्यानंतर आपण पाहिलं 18 किलोमीटरवरती देखील एक जहाज होता कॅलिफोर्निया नावाचा, त्यांनी तिकडे पाहिलं तो प्रकाशाचा बार आणि ते मदतीसाठी धावून येऊ अशी त्यांनी कल्पना आखली, परंतु ते म्हटले जाऊ दे, तिकडे खरं तर काय तर प्रकाशाचे बार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बर्फाचे डोंगर आहेत, आपलाही आपण जहाज क्रॅश होण्याची शक्यता आहे, ते गेले नाहीत, सकाळी जाऊ म्हटलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं 68 किलोमीटरवरती एक कॅथरीन नावाचा जहाज होता, त्यांनी तो प्रकाश पाहिला आणि ते मदतीसाठी पोहोचले, परंतु जेव्हा ते पोहोचले ना तेव्हा वेल निघून गेली होती, तरी देखील त्यांनी 400-500 लोकांना वाचवलं. थोडक्यात एवढंच म्हणेन, तुम्हाला आयुष्यामध्ये अशा प्रकारची लोक भेटतील, एक त्यांच्या स्वार्थानुसार तुमचा अजिबात विचार न करणारी, दुसरा म्हणजे त्यांच्या वेळेनुसार सवडीनुसार तुम्हाला मदत करणारी, आणि तिसरी कुणाचाही विचार न करता तुमच्या मदतीसाठी बेधडक तुमच्या सोबत जोडणारी, अशी माणसं ओळखायला शिका आणि असे क्रिकेटमधले खेळाडू देखील बना. ज्या वेळेला अडचण असते, ज्या वेळेला पडतीचा काल असतो, ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो, तीच संधी असते मित्रांनो तुमच्यासाठी की चांगलं काहीतरी वेगळं करण्याची. आज मी म्हणेन KGN प्रीमियर लीगच्या माध्यमातून या 3 गावांनी एकत्रित येऊन सलग 8 वर्षामध्ये आपण पाहिलं की अगदी एकत्रित येत या स्पर्धेचा एक नारा त्यांनी आपल्या छातीवरती बिंबवला, एक बिरुद बिंबवलंय, ते म्हणजेच एक बनेंगे नेक बनेंगे. एरवी आपण पाहतो की काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की 2 संघ 3 संघ असे आपण पाहतो क्रिकेटचे खेळाडू विभक्त झालेत. राजकारण नावाचा व्हायरस क्रिकेटमध्ये येतो आणि आपण पाहतो चांगले चांगले खेळाडू विभक्त होतात. या गोष्टींना कुठेतरी हातखंडा बांधा मित्रांनो, गावासाठी एक व्हा, गावाच्या नावासाठी एक व्हा आणि एकीचं बळ दाखवून आपल्या गावाचं नाव आपण क्रिकेटच्या शिदिजावरती नेऊन पोहोचवा. क्रिकेटमध्ये एकीचं बल काय आहे ते सर्वांना माहिती आहे, कारण क्रिकेट हा खेळ मुळात सांघिक आहे. या खेळामध्ये आपण पाहिलं तर एकट्या दुकट्याचा खेळ नाही आहे. चांगली फलंदाजी झाली म्हणून उतून जाऊ नका, मातून जाऊ नका, संघाला सोबत घ्या, चांगले नेतृत्व करा आणि त्यासोबत आपल्या संघाचं नाव, संघासोबत गावाचं नाव पंचक्रोशीमध्ये असेल, आपल्या पूर्ण परिसरामध्ये असेल, ते मोठ्या उंचीवरती न्या. या क्रिकेटमध्ये आपण पाहतो खूप काय आहे, क्रिकेटनं तुम्हाला खूप काय दिलेलं आहे. खास करून म्हटलं तर मग 7 समुद्र आपण ओळख दिली, त्याच्यानंतर अगदी एखाद्याला रोजगार दिला, तर एखाद्याला आपण पाहिलं की एंटरटेनमेंट दिलं, एखाद्याला आपण पाहिलं की खूप जास्त ताणतणाव असलेल्या खेळाडूला देखील आपण पाहतो या मैदानानं आपल्या जवळ घेतलेला आहे, अंगीकृत केलेला आहे. फटका चांगला खेळला ऑफसाईडच्या दिशेमध्ये, लेटकटचा फटका आपण पाहतोय, अगदी स्क्वेअर कट केला, बॉल जाईल थर्ड मॅनच्या रिजनमध्ये. एक अफलातून स्ट्रोक, क्रिकेटमधील मादक सौंदर्य, 4 धावा. क्या बात आहे, मोन्या दलवी मैदानाच्या आतमध्ये स्वतः पॅकर आहेत, अस्मिता जपायची आहे आणि त्यासाठी आता तो लढवय्या वृत्ती धारण करतोय मैदानामध्ये. पा आखूड टप्प्याचा बॉल आहे, हाफ ट्रॅकरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्स क्रिएट केलाय, छोटा गोलंदाजी करतोय स्वराज नाईक. हे नाईक नावाचे खूप चपल पाहिलेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच, मग आपण ते पाहतो. पा स्वराज प्रत्येक बॉलमध्ये छोटा खेळाडू परंतु व्हेरिएशन दाखवतोय, गती परिवर्तन करतोय. तो म्हणतोय गती परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, तो क्रिकेटलाही लागू पडतो बरं का. आणि आता सलग दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतो. जब सीधी उंगली से घी निकल रहा है तो फिर टेढ़ी उंगली डाले क्यों. फर्स्ट वॉर्न जरूर दिलाय, फर्स्ट फाउल दिलाय, कारण थोडासा अतिरिक्त उछाल पंचांना इथे जाणवला आणि त्याच्यावरती तिकट नजर देखील आहे. यावेळेला नो बॉलचा इशारा. इट्स अ बी मार्क बॉल, गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. एक अतिरिक्त धाव मिळेल राऊंड फिगर मध्ये, 30 धावा धाव फलकावरती, 30 रन. SK साऊंड सिस्टम आपल्यासोबत कलंबोलीवरून आज आपण पाहतोय. KGN म्हटली तर मग त्यांच्या हक्काचं व्यासपीठ. उदय पवार सर, त्यांची नियमितपणे भेट होते, त्यांचे आम्ही स्वागत करू. यावेळेचा बॉल फटका फसलाय तिकडे, फिल्डर उपलब्ध होतील का हा प्रश्न होता,
प्रश्नच राहिला. अगदी आपण पाहिलं तिथे थोडंसं खराब फिल्डिंगचं प्रदर्शन देखील पाहायला मिळतंय. धावा चोरत असताना फलंदाज सन्मानजनक धावसंख्या उभी करणं खूप महत्वाचं आहे. अंतिमचं आपण पाहिलं अजून एक षटकाचं येणं बाकी आहे त्यांच्यासाठी. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 31 रन. 31 झाले धावफलकावरती. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीपासून सावरावं लागेल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. मैदानामध्ये हल्ला कल्लोल फलंदाजी दाखवतोय. आता मात्र देर आहे पर दुरुस्त आहे. यश गोवारी थेट आलाय पण शेड झालाय. हा धावा. येस ओके. डेड बॉल आहे. आपण पाहतो इथे आगमन झालेलं आहे आमचे विलास गोवारी. बारक्या कांबळे माफ करा. कामोडी टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामांकित फलंदाज आणि गोलंदाज. हवेमध्ये आपण पाहतोय झेलची नामी संधी आहे. या वेळेला अचूक झेल टिपला जाईल. क्या बात आहे. चांगला झेल आणि धक्का बसेल या वेळेला टीमला. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला 6वा धक्का आहे. षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात टोटल एकूण 37 धावा. 37 पर्यंत पोहोचलेत. या षटकामध्ये छोट्या खेळाडूचा बोलबाला राहिला. रवी कडू नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतो. शंकर भाऊ जाधव यांच्या माध्यमातून आता आपण पाहतोय टायगर ग्रुपचे अध्यक्ष रवी कडू यांच्यासाठी आपण पाहतोय पारितोषिक आहे. एक चौकार जर लगावला तर 500 रुपये आणि सलग 3 चौकार जर लगावले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हिचं नाव आहे मित्रांनो KJN प्रीमियर लीग. ही स्पर्धा का चरण शिगेल आहे तर आपण पाहतो इथे आमचे असे जे मान्यवर आहेत रविराज भगत यांच्यासारखे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अजून चांगल्या पद्धतीनं आपण पाहतो या सजवली जाते. हॅट्रिकसाठी आपण पाहतो या रविराज भगत यांच्याकडून पारितोषिक आहे आणि त्यानंतर एका चौकारासाठी देखील पारितोषिक आपण पाहतो टायगर ग्रुपचे आमचे अध्यक्ष संतोष भाऊ जाधव यांच्याकडून आहे. शंकर भाऊ जाधव यांच्याकडून हे पारितोषिक आहे. लिडिंग एज लागले. पहा तिकडे डेंजर एंडकडे, परंतु जोखीम पत्करली नाही. त्यांना माहिती आहे की इथे आपल्याला जी एक धाव जाईल ती देखील त्रासदायक ठरू शकते आणि त्यासाठी त्यांचे वेगळे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन रवी कडू नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. रवी कडू म्हटलं तर मग हाईट कम फाईट जादा. या खेळाडूला आम्ही डेंजर होताना पाहिलंय, आक्रमक होताना पाहिलंय. त्यांना स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. हा चेंडू आपण पाहतोय. एक धाव घेतली, थांबा म्हणलेत ते, कारण त्यांना इथे खेळायचंय. एक प्रयत्न करावा लागेल. एका चौकारासाठी या खेळाडूला पारितोषिक आहे, खास करून 500 रुपयाचं. मग शंकरभाई जाधव यांच्याकडून ते पारितोषिक आणि आपण पाहतोय या लगातार जर सलग 3 चौकार या खेळाडूने लगावले तर मग रविराज भगत या मान्यवराकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक प्रयत्न अजून कर. पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला असशील हजारदा, पण झालं गेलं ते आता विसर. मुठ आवड अश्रू आवर, एक प्रयत्न तू कर. या प्रयत्नांना तू स्थान दे. बाबे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उजगार आहे निवांत शिनशी वाया आणि सायास करीशी प्रपंच दिनदिशी हरिशीन बसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे जपतप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जपतप न करता प्रयत्नांना स्थान दे. बघ अक्रॉस द पेटल गेले होते. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, जाऊ दिलंय बॉल. या वेळेला आपण पाहतोय बाउंड्री येते. वाईड +4 पंजा मिळेल.
धक्का बसतोय टीम मातोश्री 11ला, दैवत मात्रेच्या संघाला. अगदी 47 वरती पारी गुंडाळली गेलेली आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यासह आपण पाहिलं धक्क्यांवरती धक्के बसले आणि इथून टीमची धावसंख्या आपण जर पाहिलं तर नक्कीच 43 आणि 43 आपण धावा बनताना पाहिलं. 44चं आव्हान ठेवण्यात आलंय. चला ND11चा कॅप्टन रोशन म्हात्रे आणि दोस्ती मस्ती ग्रुपचा कॅप्टन चेतन गोराई आपण टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये आता टॉस केला जाईल. दरम्यानचा हा सामना असेल आजच्या दिवस रात्रीमधील हा तिसरा सामना आहे. ND11 अर्थातच योगेश स्मृती आणि त्यांच्या विरोधामध्ये दोस्ती मस्ती ग्रुप, या दोघांमध्ये आता एक द्वंद्व बॅटल होणार आहे. बिग रायव्हलरी, मोठा क्लॅश पाहायला मिळेल. या क्लॅशची खरं तर चर्चा राहिली आहे कारण आपण जर पाहिलं तर रोशन म्हात्रे यांचा फॅन फॉलोविंग वर्ग खूप आहे आणि चेतन गोवारी ही त्यांना कशी फाईट देतील याची सर्वांना आस लागलेली आहे. तर टॉससाठी आपण जात आहोत. रामदास गोवारी साहेबांचं इथं आगमन झाले. मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. टॉसबॉक्समध्ये आपण जाऊ. आपण रिपोर्टिंगसाठी बोलतो या आमचे उत्कृष्ट निवेदक सुशांत पाटील यांच्याकडे. हॅलो. नुकतंच ज्यांचं शुभागमन पाहायला मिळतंय सुष्मिता वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर आणि या KJN प्रीमियर लीग 2025च्या झी क्रिक यूट्यूब लाईव्हच्या संपूर्णपणे या सेवेचा सौजन्य स्वरूप लाभणारे आमचे रामदासदादा गोवारी यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचा छोटा पॅकेट बडा धमाका, अर्थातच गांधी टोपी परिधान करून आपण पाहतो आगमन झालेलं आहे. बॉस फायटर महेश म्हात्रे, या स्वागत आहे. नाणेफेकीचा कॉल नक्कीच ND11 योगेश स्मृती या संघानं जिंकलेला आहे. एका बाजूला रोशन म्हात्रे, एका बाजूला चेतन गोवारी. ही मॅच फार महत्त्वाची असेल, ही मॅच फार टफ असेल कारण ह्या मॅचपासूनच खरे चित्र आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. आणि चेतन गोवारी, रोशन म्हात्रे या वेळेला एकमेकांसोबत या इनिंग नंतर पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कॉल ND11 योगेश स्मृती यांना जिंकलाय. पाहूया या इनिंग नंतर त्या मॅचचा आराखडा, त्या अगोदर या सेकंड इनिंगला कॉम्बॉक्समध्ये असतील आतिश पाटील सर. चलूया मित्रांनो मैदानाच्या दिशेनं. विघ्नहर्ता 11 विपक्ष मातोश्री 11. एका बाजूला कॅप्टन दैवत म्हात्रे, दुसऱ्या बाजूला कॅप्टन अतुल म्हात्रे. या दोन कॅप्टनमध्ये होणारं हे बॅटल आहे. तब्बल 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकानंतर 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे. ज्यामध्ये आपण गोलंदाजीचं विवरण पाहिलं तर अतुल म्हात्रे यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. दुसरं षटक पंडित गोवारी यानं टाकलं, 7 धावा 1 विकेट्स. तदनंतर आर्यन झावरे यानं तब्बल आपल्या कोट्यामध्ये 2 षटकं टाकली, 12 धावा खर्च करत एकूण 3 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. स्वराज नाईक यानं या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा खर्च केल्यात. म्हणजे एकंदर आपण पाहिलं 5 षटकांच्या खेळामध्ये 44 धावांसारखं टार्गेट मोठं मानलं जाणार नाही. पण ही स्पर्धा डे नाईट आहे. इथे आता प्रदोष काळ सुरू झाला मित्रांनो. आणि प्रदोष काळ म्हटला तर सायंकाळच्या 5 ते 6च्या सत्रामध्ये हवेची जी गती असते ती पूर्णपणे मंदावली जाते. अशा वेळेस 44 धावा देखील या सामन्यामध्ये निर्णायक ठरल्या जाऊ शकतात जर तुमच्याकडे अचूक गोलंदाजी असेल तर. अनुभवाची गाठोडी घेऊन, अनुभवाची शिदोरी घेऊन पहिला बॉलर, पहिला गोलंदाज सचिन पाटील ज्यानं या डावाची सुरुवात षटकारानं केली होती. त्यांच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. परेश म्हात्रे आणि अतुल म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये असेल.
चलूया लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज सचिन याचा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्लासिकल कॉपी बुक स्टाईल, मादक सौंदर्य दाखवलंय. पहिला चेंडू अगदी मनाला प्रसन्नतेचा भाव देणारा. ज्या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक दर्जा पाहिला, कव्हरच्या दिशेने जाणारे जमिनीलगतचे स्ट्रोक असतात ना, ते तमाम प्रेक्षकांना भुरळ देतात. आणि स्वप्नवत मी म्हणेन की पहिला फटका जो आलाय तो अगदीच जबरदस्त. यावेळेस पहा, इथे नजाकत पाहायला मिळाली. डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. सन्माननीय विकी कोळी गव्हाण यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. सन्माननीय संयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला निमंत्रित करत आहोत. आपण आसनस्थळी आसन ग्रहण करावं. सचिनच्या गोलंदाजीचा घेतलेला हा खरपूस समाचार. बाउंड्रीज हॅट्रिक होणार का, चौकार हॅट्रिक साजरी केली जाईल का? इथे पहा, स्टेट टू द बॉलर हवेत आहे, गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. चौकारांची हॅट्रिक झाली आहे. अगदी जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. दरम्यान पुढचा बॉल, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाणारा, बॅक टू बॅक चौथ्या चेंडूवर येणारा सलग चौथा चौकार. यावेळेस हलकसं कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळते. धावा फार कमी आहेत, 44 धावा करायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 16 आल्या. 5वा चेंडू अगदी निर्धाव, षटकातलं अंतिम चेंडू, 6वा बॉल. यावेळेस दांडी 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 गोल केली आहे, कमबॅक केलाय. पहिल्या 4 चेंडू नंतर 4 चौकार आल्यानंतर परेशला मात्र माघारी परतवलाय. यावेळेस पहिला विकेट डाऊन. क्या बता, आगळा वेगळा क्रिकेट आपण ज्या पद्धतीने बदलताना पाहिलंय. आणि क्रिकेटमध्ये आता ज्या पद्धतीने पैसा आला त्याहीपेक्षा अधिक मनोरंजन देखील आलंय. आणि एक मनोरंजक सफर आपण पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. अलिबागवरून आलेले आपले पंच आज प्रेक्षकांना मात्र प्रभावित करतायत. यशराज म्हात्रे यांना जर झेल पकडला तर गणेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आणि जितूदास यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. तर यशराज, तुमच्यासाठी खुश खबर आहे. आपण आपल्या दिशेने येणारा कॅच पकडा आणि 2000 रुपयाची नगद राशी या ठिकाणी प्राप्त करा. चलिया, दुसऱ्या बाजूनं गोलंदाज तयार होतील. पहिला बॉल, यावेळेस ताकद पूर्णपणे वापरली पण नजाकत नव्हती, प्रॉपर टायमिंग नव्हतं. 1 धाव मिळतीये. संत गतीनं क्रिकेट सुरू आहे. त्याचं कारण पहिल्या डावामध्ये फक्त आणि फक्त 44 धावा झाल्या मित्रांनो. त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा. म्हणजेच गणित जे आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघाला फार सोपं आहे. मातोश्री 11 संघाला गणित फार सोपी आहेत. इथे कट करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट स्लिपमध्ये आपण बघतोय खेळाडू उपस्थित, 1च धाव मिळते. एक एक करून या ठिकाणी धावांचा पाठलाग केला जाईल. रणनीती साफ आहे की आता आपण जे अग्रेसिव्ह क्रिकेट पहिल्या षटकामध्ये खेळलो त्याचा फायदा आपण समोरच्या संघावर एक पॉझिटिव्ह अप्रोच करून एक सायकोलॉजिकल प्रेशर, ज्याला आपण मनोवैज्ञानिक दबाव म्हणतो, त्या दबावामध्ये टाकलाय. इथे पहा काय फटका आहे.
सजवलाय, जागा तयार केली, फुटबॉलचा वापर, रिस्ट हँडलचा वापर केला आणि चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार. गणित मात्र आता बदललेली आहेत. त्याच दिशेनं 30 नजाकत, तसाच स्ट्रोक आणि निकाल देखील तोच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील धावांची आगेकूच पाहायला मिळते. विजयाच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. तर आपण खंबीरतेनं हे दोन्ही खेळाडू जे आहेत ते मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहतोय. यावेळेस टोलवलाय, ताकद वापरली आहे, लॉंगॉनच्या दिशेनं जाणारा खणखणीत ब्रँडेड षटकार. आहे 33 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. विकेट्स या ठिकाणी जर आपण पाहिली आहे तर पहिली एक विकेट पडली आहे परेश म्हात्रेच्या रूपानं, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूवर 4 चौकार ठोकले होते. इथे मात्र धावांचा जर आलेख पाहिला तर उर्वरित 18 चेंडूमध्ये धावा करायच्यात, मात्र फक्त आणि फक्त 11 धावा, म्हणजे निम्म्याहून अधिक धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. विघ्नहर्ता 11 संघ सध्या संकटामध्ये आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नव्हत्या. पण विघ्नहर्ता 11 संघाची पोझिशन जर पाहिली या स्पर्धेमध्ये तर बऱ्यापैकी चांगली आहे, कारण सेमीफायनलच्या दिशेमध्ये क्वालिफायर राऊंडमध्ये जाणाऱ्या संघांपैकी एकमेव संघ आपला ठरला जातोय, कारण त्यांना आतापर्यंत झालेल्या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये सलग 3 सामने या ठिकाणी जिंकण्याचा एक विक्रम देखील केलाय. पण चौथ्या सामन्यामध्ये मात्र इथे पिछेहाट होताना दिसते. पुढचा बॉल, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेनं नुकसान नाही आहे, कारण आपल्याकडे चेंडू शिल्लक आहेत आणि धावा फार कमी आहेत. कामोठे नगरीमध्ये होणारी केजनची स्पर्धा 8वं वर्ष आहे आणि 8व्या वर्षामध्ये संकल्पना वेगळी, डे नाईट टुर्नामेंट पहिल्यांदा या ठिकाणी होती आहे. नजाकत, क्लासिकल, बॅकफुट पंच, थर्डमॅनच्या दिशेनं जाणारा, गोळीच्या वेगानं निसटलेला हा एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. खरोखरच आपण फलंदाजीचं कौतुक करायला हवं, ज्या पद्धतीने त्यानं फलंदाजी केली आहे. रिव्हर्स स्वीप केला, यावेळेस आणखी एक चौकार पाहायला मिळेल. सामना या ठिकाणी संपवण्याचा डाव, मात्र चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नाही आहेत. आपण पाहिलं अतिशय शांत पद्धतीनं येणाऱ्या चेंडूंना मेरिट प्रमाणे टोळवलंय आणि धावांचा पाठलाग अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं केलाय. अजूनही 2 धावांची गरज आहे. 42 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकामध्येच मला वाटतंय सामन्याचा निकाल आपल्या हातामध्ये पडला जातोय. यावेळेस हलक्या हातानं पुश केलाय, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, मात्र कधी कधी संकट अशी असतात ना की चहू बाजूने येतात. तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी तुम्हाला यश मिळत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. लहानपणी एक वाक्य आपण फळ्यावर पाहिले की प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गले. आपण जर प्रयत्न केलो ना तर निश्चितपणे यश आपल्या पायावर लोटांगण घालतं. इथे मात्र यश मिळालंय. सलग 3 सामने जिंकला होता आणि मात्र विजयाचं रथ
या ठिकाणी मातोश्री 11 संघानं थांबवलंय. विघ्नार्था 11चा हा चौथा सामना, मात्र त्यांना पराभवाचा धक्का आणि मातोश्री 11 संघाला